तर मुंबईतल्या कामाठीपुरामध्ये आग लागली आणि या आगीमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले, मात्र या आगीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते आहे। कामाठीपुरामध्ये ही आग लागली होती। अग्निशमन दलाकडून आग विझवली गेली आहे। कामाठीपुरातल्या 9व्या गल्लीमध्ये ही आग लागली होती। दरम्यान आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ हा टळला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी, पाहूया। मुंबईच्या कामाठीपुरा 9व्या गल्लीत एका घराला आग लागल्याची घटना घडली। आपण सध्या त्याच घटनास्थळी आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की या खरं तर इमारतीला, हे जे राहतं घर आहे, ह्या इमारतीला खरं तर वरच्या मजल्यावरती आग लागल्याची घटना जी आहे ती काही वेळापूर्वी घडल्याची पाहायला मिळाली। यानंतर तातडीने जे आहे ते या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या ज्या ते घटनास्थळी पोहोचल्या। त्यासोबत मुंबई पोलीस असतील किंवा महापालिकेचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले। खरं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती जी आहे ते समोर येत आहे। मात्र या खरं तर आगीमध्ये एका तरुणाचा मृत्यू जो आहे तो झाल्याची माहिती आता समोर येत आहे। या ठिकाणचे स्थानिक सुद्धा आपल्यासोबत आहेत, काही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, एकंदरीत ही कशा पद्धतीने आग लागली? तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी होता का? कसं या ठिकाणी एकंदरीत वातावरण होतं? नाही, आग लागल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी फोन करून सांगितलं आम्हाला, तर आम्ही आलो इथे। पण आता ह्याच्यामध्ये एक जण मृत्युमुखी पण पावलेला आहे। तर हे खूप छोटे छोटे घरं आहेत आतमध्ये, आणि तुम्ही बघत असाल तर सगळं अनधिकृत बांधकाम केलं आहे। ते बघा, तिथे जे खिडकी आहे ती पण बंद करून ठेवली आहे। ह्या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात, तर ह्याच्यावरती ॲक्च्युली लक्ष द्यायला पाहिजे। आता एक जण वारलं आहे, तर त्याचा कोण करणार त्यांच्यासाठी? ही सगळ्या गोष्टी आहेत। काही अनधिकृत पद्धतीने बांधकाम केलेली घरं आहेत आणि यापैकी एका घराला ज्या ते आग लागल्याची माहिती या स्थानिकांना मिळत आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये खरं तर एका तरुणाचा सुद्धा जीव त्या ठिकाणी गेल्याचा पाहायला मिळाला। आणि नेमकं आता ज्याच पद्धतीने स्थानिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे या संदर्भातचा पुढील तपास सुद्धा जो आहे तो आता अग्निशमन दलाकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं। नेमकं आगीचं कारण काय होतं हे सुद्धा शोध हा जो आहे तो अग्निशमन दल त्यासोबत मुंबई पोलिसांकडनं सुरू असलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ सिद्धार्थ तुम्हाला मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।